आणि नंतर एक मोठी बातमी हाती येते। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी असल्याचं स्पष्ट होते। मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत खटला दाखल केलेला होता आणि एक मोठी अपडेट मिळते। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। तेव्हा मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, खटला दाखल केलेला होता आणि आता ही अपडेट येते। त्यानुसार संजय राऊत यांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलेलं आहे। अब्रू नुकसानीचा सगळा हा खटला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊत हे दोषी असल्याचं स्पष्ट होतंय असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। आज या सगळ्याबाबत कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती तेव्हा युक्तिवाद देखील करण्यात आलेला होता आणि आता कोर्टाकडून संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी या सगळ्याबाबत खटला दाखल केलेला होता। अपडेट जाणून घ्यात अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आल्याचं समजतंय, काय नेमकं घडलं कोर्टात? मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा किरीट सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्या कुटुंबियांवर संजय राऊत यांनी घणाघाती टीका करत आरोप केले होते आणि त्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला होता। परंतु हे आरोप बिनबुडाचे आहेत, तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत आणि नाहक आमची बदनामी केल्याचा दावा करत मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टात मोठी अपडेट येते। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद करण्यात आल्याचं समजतंय। ही एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आम्ही हाती येते। संजय राऊतांना 15 दिवसांसाठी कैद करण्यात आल्याचं समजतंय। आम्ही 25,000चा दंड आणि 15 दिवसांची कैद सुनावल्याचं समजतंय। नक्कीच या प्रकरणी संजय राऊत यांना हा एक मोठा कोर्टाचा दणका मानावा लागेल, परंतु 15 दिवसांची कैद असल्यानं ती जामिनास पात्र आहे। संजय राऊत हे आता कोर्टापुढे रितसर हजर होऊन सरेंडर होतील आणि त्यानंतर कोर्ट त्यांना जो आहे तो जामीन मंजूर करेल अशी अपेक्षा आहे। संजय राऊत हे अद्याप कोर्टात पोहोचले नसल्याची माहिती आहे, परंतु कोर्टानं आपल्या नियोजित वेळेनुसार या निकालाचं वाचन पूर्ण केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी म्हणजे कोविड काळात एक शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांच्या वतीनं करण्यात आला होता आणि या घोटाळ्यात मेधा किरीट सोमय्या आणि सोमय्या कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप त्यांनी थेट पत्रकार परिषदेत केला होता। मात्र हा आरोप बिनबुडाचा आहे। तशा प्रकारचे कुठलेही पुरावे उपलब्ध नसताना नाहक बदनामी करून राजकीय हेतूनं हे आरोप केल्याचा दावा करत मेधा किरीट सोमय्या यांनी शिवडी कोर्टात संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दावा केला होता आणि या खटल्यावरची सुनावणी पूर्ण झाली असता कोर्टानं राखून ठेवलेला आपला निकाल आज जाहीर केलेला आहे। या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। आयपीसीचं कलम 500 हे जे मानहानी आणि अब्रू नुकसानीचं कलम आहे त्या अंतर्गत संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत आणि त्यांना कोर्टानं 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। आम्ही हा सगळा जो खटला होता, हा खटला नेमका काय होता? कोरोना काळात मुलुंडमधील एका शौचालय उभारणीच्या कामात घोटाळा झाल्याचा आर्थिक फायदा उठवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि स्थानिक नेते या नात्याने किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंबीय हे या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता। तसेच मेधा सोमय्या ज्या सोमय्या यांच्या पत्नी आहेत त्या सुद्धा यात सहभागी होत्या आणि त्यांच्याच पुढाकारानं हा सगळा आर्थिक व्यवहार करण्यात आला असा आरोप संजय राऊत यांनी एके दिवशी एका पत्रकार परिषदेत बोलताना, परंतु या आरोपांना त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीयेत। पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टासमोर सादर करावेत अशी तक्रार करत सोमय्या यांनी शिवडी कोर्टात संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कोर्टाने मी तुला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। 25,000चा दंड आणि 15 दिवसांची कैद देखील सुनावली। आपली पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं संजय राऊतांना दर आठवड्यात जर कोर्टामध्ये कोणी अब्रू नुकसानीचा दावा केला तर त्या ठिकाणी दंड होईल, शिक्षा त्या ठिकाणी ठोठावली जाईल। कारण निराधार, बिनबुडाचं आणि वाचाळ अशा प्रकारची टोकाची वक्तव्य संजय राऊत सातत्यानं करत असतात। महिला भगिनींच्या बाबतीत तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तोंडाला लगाम नसतो आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर कोर्टानं अशा प्रकारचा दंड आणि शिक्षा केली असेल तर मला वाटतं संजय राऊतने त्यातनं तरी बोध घेऊन यापुढं आपली त्या ठिकाणची जी बडबड वाचाळ आहे ती थांबवावी अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण त्याच्यामुळे कोर्टाने शेवटी अशा प्रकारची वक्तव्य करण्याला एक प्रकारे लगाम घातलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही।
प्रवीणजी धन्यवाद, आपण या सविस्तर प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. आणि आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आहेत. सुषमाताई, अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये किरीट सोमय्यांनी जी याचिका दाखल केली होती, मेधा सोमय्यांनी, यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि तुम्ही प्रवीण दरेकरांची देखील प्रतिक्रिया ऐकलेली असेल. तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यावर? मला आता आपल्या फोनच्या माध्यमातून कळतंय की काहीतरी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे किंवा न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. मात्र ती संपूर्ण केस अभ्यासल्याशिवाय आणि न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते वर्डिक्ट पूर्ण वाचल्याशिवाय याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही. आणि व्हॉटेवर जे काही असेल ते सपोज टू याच्यामध्ये समजा शिवडी न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेलीही असतील तरी सुद्धा अजून पुढचे पर्याय आपल्याकडे असतात की आपण सपोज काही आपल्याकडून राहिलेली आहेत काही मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी किंवा युक्तिवादात जर काही गोष्टी राहिल्या असतील आणि ज्यामुळे हे काही घडलेलं असेल तर त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयामध्ये त्या सगळ्या त्रुटींची पूर्तता करत नव्याने हे प्रकरण मांडून पुन्हा नव्याने दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे मला नाही वाटत की फार त्याच्यावरती चिंता करावी. विषय गांभीर्यानं नक्की हाताळला जाईल, परंतु लगेचच नाही मग संजय राऊत दोषीच आहेत वगैरे असं समजायचं काही कारण नाही. कारण मी आपल्याला अगदी कालच्या प्रकरणाची आठवण करून दिली पाहिजे की रश्मी बर्वे जात प्रमाणपत्रामध्ये जिथे निवडणूक आयोगाने सगळ्याच लोकांनी रडीचा डाव खेळत त्यांचं जात प्रमाणपत्र रद्दबातल ठरवलं होतं. काल माननीय न्यायालयाने दणका देत सांगितलेलं आहे की ते योग्य आहे म्हणून. त्यामुळे वरच्या न्यायालयात जर खाली काही आमच्याकडून त्रुटी राहिलेल्या असतील युक्तिवादामध्ये तर निश्चितपणे आम्ही वरच्या कोर्टामध्ये त्या आमच्या त्रुटींची पूर्तता करून नव्याने प्रकरणासाठी दाद मागू. सुषमाताई धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि आपल्यासोबत ज्यांनी या सगळ्याबाबत याचिका दाखल केलेली होती त्या मेधा सोमय्या देखील आहेत. मेधाताई, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये आता संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. आपली काय पहिली प्रतिक्रिया कोर्टाच्या निकालानंतर? सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आजही भारताची न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. माझा त्याबद्दल न्याय व्यवस्थेचा विश्वास वाढला आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलांवरती जो कोणी आत आणण्याचा प्रयत्न करेल तर ज्याप्रमाणे अन्य गृहिणी, सर्वसामान्य शिक्षिका जशी लढेल तशीच मी लढले आहे. आणि मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते. या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला असं मला वाटतं. या बाबतीमध्ये मला ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता आणि श्री कन्नन यांची खूप मदत झाली. त्यांचेही मी आभार मानते. मेधाताई, कोर्टाच्या निकालावर तुम्ही समाधानी आहात की अजून कठोर काही शिक्षा व्हायला हवी असं आपल्याला वाटतं? मी समाधानी आहे कारण की शिक्षा होणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे बेताल वक्तव्य जबाबदार माणसं करू नयेत हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि ते कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. पण आता त्यामुळे मी समाधानी आहे. पण आता जो कोर्टाने निकाल दिलेला आहे, 15 दिवसांची कैद सुनावलेली आहे, त्यानुसार जर पाहायचं झालं तर बाय रूल ते आता जामिनासाठी अर्ज देखील दाखल करू शकतात. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. ज्याच्यामध्ये माझ्यावरचा जो आरोप त्यांनी केलेला होता तो खोटा आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा झालेली आहे. या तत्वाचाच मला आनंद झालेला आहे. पुढे जाऊन तुम्ही चॅलेंज देणार आहात या सगळ्यावर? मला काही असं काही आता ठरवलेलं नाहीये आणि त्या बाबतीमध्ये मी आता कोणतंही विधान करू इच्छित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचे पती अर्थात भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देखील तुमच्या सोबत आहेत का? त्यांची प्रतिक्रिया काही कळू शकली आहे का कोर्टाच्या निकालानंतर? वेगळ्या प्रकाराने फोन करा. मेधाताई धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलीत याबद्दल.
तेव्हा अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत याचिका दाखल केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टाने त्यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड ठोठावलेला आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेली होती आणि त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालेलं होतं आणि बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप हा त्यांच्यावर करण्यात आलेला होता। तसंच 3.5 कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालय बिलं देखील घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता। आणि आपण याच सगळ्याबद्दलचे आता अपडेट आणखी जाणून घेऊयात माझी सहकारी प्रज्ञा सोबत। प्रज्ञा, तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी, संजय राऊत यांना 25,000चा दंड ठोठावण्यात आला असून 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे। अब्रुनुकसानीचा खटला जो मेधा सोमय्या यांनी दाखल केलेला होता त्यामध्ये संजय राऊत यांना न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे। तर महत्त्वाचे 8 मुद्दे या प्रकरणातले। मीरा भाईंदर मधल्या शौचालयाचं बांधकाम प्रकरण होतं हे। शौचालय बांधकामात 100 कोटींच्या घोटाळ्याचा संजय राऊतांनी आरोप केला होता। मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्यांवर राऊतांनी गंभीर आरोप केले होते। राऊतांवर आयपीसीच्या 499 अंतर्गत खटला चालवला गेला। शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांकडून संजय राऊत दोषी म्हणून घोषित करण्यात आले। कोर्टाकडून संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावली गेली आहे आणि संजय राऊतांना 15 दिवसांच्या कैदेसोबत 25,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय। मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवत शिवडी न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावली आणि सोबत 25,000चा दंडही आकारलाय। तर अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले। मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केलेली होती। मीरा भाईंदर शहरामध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत आणि त्यातली 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं। बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवरती संजय राऊत यांनी केला होता। 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केलेला होता। हा आरोप पाहून आपल्याला धक्का बसला असं म्हणत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला चालवला आणि यामध्ये मेधा किरीट सोमय्या यांना न्यायालयानं दिलासा देत संजय राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कैद सुनावली आणि त्यानंतर 25,000चा दंड देखील सुनावलेला आहे। अर्थात यानंतर आता कायदेशीर बाबी समोर येतील। संजय राऊत अर्थात 15 दिवसांची कैद होऊ नये यासाठी जामिनासाठी प्रयत्न करतील। कायदेशीर बाबींमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हेही पाहावं लागेल। पण सातत्यानं संजय राऊत आणि सोमय्या कुटुंबीय यांच्यातला संघर्ष महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळत होता। महाविकास आघाडीचं सरकार असताना किरीट सोमय्या यांनी सातत्यानं महाविकास आघाडीतले घोटाळे उघड करण्याचे दावे केले होते। अनेक पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या। महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती घोटाळ्यांचे आरोप केले होते। त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी देखील आरोप केलेले होते आणि हा संघर्ष आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला होता। दरम्यान मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केले होते तेही आपण पाहूया। लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे कुठे कुठे पैसे खातात, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत। सर, कोण किरीट सोमय्याचं आहे ते? होय, हे सगळे कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत। युवा प्रतिष्ठान नावाची जी काय NGO चालवत होते हे लोक, त्यांचं कुटुंब, त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे मला हसायला झालं पाहून कागद, खोटी बिलं, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले हे सगळे घोटाळे, बिलं, पैसे कसे काढले, हा घोटाळा लवकरच बाहेर येईल।
तर 2022 सालचं हे प्रकरण आहे। आपण किरीट सोमय्या यांचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढू असा इशारा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता आणि त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केले होते। मेधा सोमय्या एका शौचालय घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि या विरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला। या निकालाची आज सुनावणी झाली आणि तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिलाय। न्यायालयाने संजय राऊत यांना 25,000चा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आता संजय राऊत यांना नेमका कसा दिलासा मिळतो या सगळ्या प्रकरणात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया। मीरा भाईंदर मधल्या शौचालय बांधकामाचं हे प्रकरण आहे। शौचालय बांधकामामध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता मेधा सोमय्या यांच्यावर। मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्यांवरती राऊतांनी आरोप केले। राऊतांवरती आयपीसीच्या कलम 499 अंतर्गत खटला चालला। शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना शिक्षा सुनावली। न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना दोषी ठरवलंय। कोर्टाकडून संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावली गेली आहे, कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे। तर मेधा सोमय्यांनी आपला दावा जिंकलेला आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले। राऊत यांना 15 दिवसांचा कारावास आणि 25,000चा दंड ठोठावण्यात आलाय। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। शौचालय घोटाळा प्रकरणात अब्रू नुकसानीचा दावा मेधा सोमय्या यांनी केलेला होता। दरम्यान हा सगळा घोटाळा उघड करू असं सांगत असताना संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केले होते आपण पाहूया। लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे कुठे कुठे पैसे खातात, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत। सर कोण किरीट सोमय्याच आहे ते? होय, हे सगळे कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत। युवा प्रतिष्ठान नावाची जी काय NGO चालवत होते हे लोक, त्यांचं कुटुंब, त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे मला हसायला झालं पाहून कागद, खोटी बिलं, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले हे सगळे घोटाळे, बिलं, पैसे कसे काढले, हा घोटाळा लवकरच बाहेर येईल। संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलंय। त्यांना 15 दिवसांचा कारावास आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।